एव्हरीवन, वेलकम टू फिटनेस वर्ल्ड स्टुडिओ. मी प्रीती मिसर. मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगण्यासाठी आलेली आहे. आम्ही यावेळेस 21 डेजचं चॅलेंज घेतलं होतं. वुमन्स डेसाठी आम्ही नेहमी चॅलेंज घेत राहतो, वेट लॉस चॅलेंज. पण 21 डेज कंप्लीट नाही झालेले आणि त्याच्यामध्ये खूप छान रिझल्ट आलेले आहेत. हे काही माझे मेंबर आहेत, ते सांगतील तुम्हाला कसे रिझल्ट आलेले आहेत. ही आहे अबोली. ती इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. गेली 5 महिन्यापासून माझ्याकडे येते. तिच्यात काय चेंजेस झाले आपण तिच्याकडूनच ऐकूयात. हाय, माझं नाव अबोली. जसं की मॅमने सांगितलं आता मी 2-3 वर्ष इंजिनिअरिंगला बाहेर होते. त्यामुळं माझं खूप काही वजन वाढलं होतं बाहेरच्या जेवणामुळं, मेसमुळं वगैरे. मग त्यामुळं माझं वजन 85 kg झालं होतं. मग मी परत त्यामुळं खूप काही त्रास व्हायचे, दम लागायचा, पायऱ्या चढायला त्रास व्हायचा. मग मी इथं प्रीती मॅमकडे आले आणि मग त्याच्यानंतर 4 ते 5 महिन्यात मला 15 किलोचा फरक दिसला माझ्या वजनामध्ये. आणि आता मला खूप छान वाटतं. माझं शारीरिक पण सगळं खूप चांगलं झालं. सारिका आहे, गेली 3 वर्ष माझ्याकडे आहे आणि ॲज अ मेंबर वाटतच नाही, म्हणजे असं फॅमिली फ्रेंड झालेलं आहोत आम्ही. ती स्वतः डेंटिस्ट आहे. तिच्यामध्ये काय चेंजेस झाले ती सांगेल. हाय, मी सारिका. फिटनेस वर्ल्ड स्टुडिओमध्ये मी जेव्हा आले आणि प्रीती मॅमला भेटले तेव्हा मला एक फॅमिली रिलेशनच वाटलं. आणि मॅमने ज्या मला प्रत्येक गोष्ट चॅलेंजिंग सांगितलं की हे डाएट कर, हे एक्सरसाइज कर, प्रत्येक गोष्ट मी फॉलो केले. आणि इथे फक्त म्हणजे तुमचं असं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण होतात, म्हणजे ग्राउंड ॲक्टिव्हिटीज होतात, तुमच्या आउटडोर गेम्स होतात तुम्हाला. तसेच मॅम चॅलेंजेस ठेवतात, प्रत्येक 3-3 महिन्यांनी मॅम चॅलेंजेस ठेवतात, डाएट पण देतात त्या. आणि ते सगळे डाएट एक्सरसाइज फॉलो करून मला माझा फिजिकल स्टॅमिना पण वाढला आहे. तसेच मेंटली पण मी स्ट्रॉंग झाली आहे. आणि आपलं एक कॉन्सन्ट्रेशन, ॲडव्हान्स एरोबिक्स जे मॅम घेतात त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं. ह्या बऱ्याच आपल्याला जे गोष्टी असतात ते इथे आल्यावरच आपल्याला समजतील. तर प्लीज एकदा फिटनेस वर्ल्डला भेट द्यावी. ती आहे वैष्णवी, गेली 4 वर्षापासून माझ्याकडे आहे. तिच्यामध्ये पण भरपूर चेंजेस झालेले आहेत. ती खूप शांत शाय होती, पण आता तीच सांगेल की आपल्याला तिच्यामध्ये काय चेंज झाले. हाय, मी आहे वैष्णवी. मी थोडंसं इंट्रोवर्ड आहे, बट इथे येऊन सगळ्यासोबत राहून म्हणजे मॅमसोबत बोलून आणि अदर्स पण आहे तिथं, त्यांच्यासोबत राहून झुंबा, पुन्हा ॲरोबिक्स, मॅम वेगवेगळे चॅलेंज देतात. त्याच्यामध्ये 108 सूर्यनमस्कार आठवड्यातून घेतात, पुन्हा योगा वगैरे घेतात. ते सगळं करून मी थोडं एक्स्ट्रोवर्ड व्हायला लागले, यांच्यात मिक्स व्हायला लागले. मला इथून छान वाटते, म्हणजे माझ्यामध्ये बदल दिसायला लागले. थँक्यू. अशा काही अडचणी येत असतात वेट लॉसमध्ये की काही वेळेस आपलं वेट स्ट्रक होतं, कमी होत नाही, जागेवरच थांबतं, पण त्याचा कॉन्फिडन्स लूज होतो. मग अशा मेंबरला आम्हाला खूप शांत पद्धतीने हँडल करावं लागतं. त्यांना प्रोत्साहन द्यावं लागतं की एक्सरसाइज करा, योग्य डाएट करा, मग तुमचं वेटमध्ये चेंजेस होतील. अशा एक माझ्या मेंबर आहेत, त्या खूप गोड आहेत आणि त्यांचा अनुभव सांगतील. हॅलो, माझं नाव स्नेहा आहे. ॲक्च्युली मी इथं येण्याच्या आधी खूप डिमोटिवेट झाले होते. मी खूप ट्राय केले होते की म्हणजे ना वेट लॉससाठी की म्हणजे घरीच डाएट वगैरे ट्राय केलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली ते सक्सेसफुल झालं नाही. आणि बेस्ट थिंग मॅडमच्या इथं आल्यानंतर ना मॅडमचे गायडन्स आहे प्रॉपर आणि विदाऊट एनी सप्लिमेंट. मेन तर ते विदाऊट एनी सप्लिमेंट त्यांनी म्हणजे त्यांच्या अनुभवातून माझं खूप ड्रास्टिकली चेंज झालेलं आहे. माझं वेट एकदम स्टक झालं होतं आधी, आता लकीली थोडंसं म्हणजे कमी झालेलं आहे आणि आता इन फ्युचर पण आता कमी होईल मॅडमच्या गायडन्सनी. आणि मेन म्हणजे इकडे आल्यानंतर कसं तुम्हाला एक फॅमिली रिलेशन म्हणजे फॅमिली टाईप वाटतं. असं नाही की हा खूप बर्डन असते. इथे आल्यानंतर अरे असं हे करायचं ते करायचं. एन्जॉय करून तुम्ही इझिली इथं म्हणजे एन्जॉयफुली एक्सरसाइज करून तुम्ही इथे इझिली वेट लॉस करू शकता. मला तुम्हा सर्वांना असं सांगायचं आहे की तुम्ही एक्सरसाइज करा डेली. एक दिवसातनं 1 तास तरी स्वतःसाठी द्या. केवळ वजन कमी करणं हा हेतू न ठेवता आपण फिट कसे राहिलो पाहिजेत, आपल्यामध्ये शारीरिक बदल कसे झाले पाहिजेत, जे आजार आहेत ते कमी कसे झाले पाहिजेत, किंवा पुढे जे आजार आपल्याला होणार आहेत ते कसे टाळले पाहिजेत, या दृष्टीने तुम्ही तुमच्या शरीराला जे झेपतील असे व्यायाम करत जा. आणि हेल्दी वेट लॉस हा 1 मंथमध्ये तुम्ही 3 to 5 kg केलेला चांगला राहील. म्हणजे जास्त प्रमाणात घाई करून
खूप जास्त प्रमाणात वजन कमी करणं हे सुद्धा तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की अंडर ऑब्झर्वेशन वेट लॉस करा, योग्य तो डाएट घ्या, योग्य तो व्यायाम करा, दररोज फ्रेश राहा, एक्सरसाइज करा आणि तुमचं आरोग्य व्यवस्थित ठेवा. अशा पद्धतीने असे बरेच मेंबर आहेत माझ्याकडं की त्यांनी खूप छान पद्धतीने वेट कमी केलेलं आहे. हे वेट एकदम न कमी करता त्यांनी 3 मंथ, 6 मंथ, 1 इयरमध्ये बराच प्रोग्रेस केलेला आहे. जसं आबोलीने 6 मंथमध्ये 15 kg वेट लॉस केलेला आहे. सारिका तर आहे 3 वर्षापासून, तिचंही वेट बरंच होतं, तिच्या फिटनेसमध्ये पण बरेच चेंजेस झालेले आहेत. वैष्णवी आहे, वैष्णवीने पण 10 ते 15 किलो वेट कमी केलेलं आहे. स्नेहा मॅडम आहेत, त्यांनी 3 मंथ्समध्ये 5 किलो वेट कमी केलेलं आहे. त्यामुळे वेट कमी करण्यासाठी घाई न करता योग्य तो व्यायाम करा, योग्य तो आहार घ्या आणि निरोगी राहा.